तर मला तुम्हाला विचारायचं आहे, की सीएची परीक्षा पास करणं कठीण का एक चित्रपट निर्माण करणं, तो दिग्दर्शन करणं कठीण? खरं तर सीए एक्झाम खूप टफ आहे. अ, मी जेव्हा सीएला गेलो, ऍक्च्युली माझा बॅकग्राऊंड मराठी मीडियमचा आहे. आणि त्यात की अ, दोन गोष्टी मी थोडं वेगळं सांगू शकतो, की सीएला जेव्हा पेपर लिहितोय आपण, हं. तेव्हा एक्झामिनर आपला पेपर चेक करतो आणि त्याला माहिती आहे की आपल्याला किती पडले. पासच झालं पाहिजे, कारण माझ्याकडे ना 6 महिने होते फक्त त्यावेळेस. जर मी 6 महिने जर पास नाही आलो, इंटरमिजिएट एक्झाम असती, ती जर पास नाही आलो तर मी सीएच केलं नसतं, हे मला फिक्स होतं. आणि माझ्याकडे तसा आर्थिक पण तसं तेवढं पाठबळ नव्हतं आणि स्ट्रगल लाईफ होती टोटली. घरातले करू शकले असते, पण मला तो ताण द्यायचा नव्हता. त्यामुळे मी 3 महिने कंटिन्युअसपणे, मला वाटतं साधारणतः 150 ते 175 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले मी. सकाळी 7ला येऊन ते 1 वाजेपर्यंत, की कन्फर्म पास व्हायचंय, काही होऊन दे, पासच व्हायचंय. तर क्लॅरिटी भेटली, पास झालो. मग तसंच असं वाटलं की याला पहिलं 3 मॅथ आहे, आपण फर्स्ट आपण म्हणतो की पहिल्या 3 मध्ये यायचंय. पहिल्यांदा फेल झालो फायनलमध्ये. दुसऱ्यांदा फेल झालो. खूप खचलो मी, ऍक्च्युली पहिल्यांदा फेल झालो. खूप म्हणजे डिप्रेशन नाही म्हणता येईल. म्हणजे मला वाटतं 2 महिने तर वाऱ्यात चालले होते घरातल्यांच्या, या देवाला घेऊन जा, म्हणजे बऱ्याच ठिकाणी, किंवा नाही का, खूप इमोशन्स खूप जास्त हे झाले होते माझे, की पण जेव्हा एका लेवलला मी सेटल झालो, मला तेव्हा विचार केला की मला पहिल्या 3 मध्ये जायचंय. काही करून इंडियामध्ये 3 मध्ये यायचं, भले काही होऊन दे. तिथं काय आपल्याला गोळ्या तर झाडायच्या नाही कोणाला, आपण बॉर्डरवर तर नाहीये, ऍटलीस्ट अभ्यासच करायचा ना, वेगळं काय करणार, आपलं दुसरं काम तर नाहीये. तर जेव्हा एक्झाम आली, मी परत फेल झालो सेकंडला. पण अभ्यास एवढा झाला होता माझा, थर्ड जेव्हा माझा एक एक्झाम होती, मेरिट झालं तेव्हा 26 रँक. म्हणजे असं आजही स्वप्न पडतात आम्हाला, की फेल झालोय, पेपर आत होता, गेलोच नाहीये, पेपरला लिहिताच नाही आलंय, आजही स्वप्न पडतात. त्यामुळे मला वाटतं दॅट इज व्हेरी टफ, व्हेरी टफ. हा, सिनेमा बाबतीत बोलू शकतो मी. सिनेमा बनवणं सोपं आहे, हं, हं. चांगला बनवणं अवघड आहे. अवघड आहे.